देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांची जमीन सुपीक करून उत्पादन वाढीस उपयुक्त असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले। कार्यशाळेत गाळ काढण्याची प्रक्रिया, शेतात वैज्ञानिक पद्धतीने गाळ वापर तसेच नाला खोलीकरणामुळे भूजल पातळी वाढ कशी साधता येईल यावर मार्गदर्शन झाले। ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत व प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। 2025-26 यामध्ये जिल्ह्यातील 65 तलावातून सुमारे 5 लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याने पाणी साठ्यात वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे। कार्यशाळेला जिल्हा प्रशासन, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही ही गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या अंतर्गत मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काम केलं होतं। यावर्षी सुद्धा आपण ती योजना राबवली, हातात घेतली आहे। मागच्या वर्षी योजना सुरू करायला उशीर झाला म्हणून आपण फार कमी काम याच्यात करू शकलो। यावर्षी आपण फेब्रुवारीमध्येच 1 फेब्रुवारीपासून हे कामाची सुरुवात करणार आहे आणि जवळपास 30 लाख क्युबिक मीटर ते 50 लाख क्युबिक मीटरचा गाळा काढण्याचं यावर्षीचं नियोजन आहे आणि जवळपास 150 तलाव आणि जवळपास 63 नाले खोलीकरणाचे कामं या माध्यमातून घेतलेले आहे। 150 तलावामध्ये शिवनी बांध सारखे मोठे मोठे धरणं सुद्धा आहे आणि मामा तलाव आहेत आणि बाकी मोठे जे तलाव आहेत तेही तलाव याच्यामध्ये अंतर्भूत करून घेतलेले आहे। या तलावामधून निघणारा संपूर्ण गाळा हा शेतकऱ्याला देण्यात येणार आहे। त्यानंतर या तलावामधून निघणारा जे मुरुम आहे ते ग्रामपंचायतीचे जे काम आहे, रस्त्यांचे, नाल्यांचे, त्या कामांमध्ये किंवा कोणत्या त्यांच्या घरकुलच्या कामांमध्ये देण्याचं काम ते ग्रामपंचायत करणार आहे। त्यानंतर याच्यातला जो एक्सेस मुरुम राहणार तो जे आपले जे पांधन रस्ता योजना आहे त्यातही त्याचा उपयोग करण्यात येणार आहे।